सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं प्रकरण आहे. राणीचं विचित्र विधिलिखित. राणी आमच्या सातमाईंच्या वाड्यातून आपल्या वाड्यात आली तेव्हा दाजी काका अन्नीला घेऊन अंगणात उन्हात शेकत बसले होते. परसू शेतावर गेला होता. राणी आल्या आल्या भराभरा स्वयंपाकाला लागली होती, तरी तिला सतत एकच प्रश्न पडला होता, आज आपल्या म्हातारीनं आपल्याला सातमाईंकडे नेऊन आपली कसली ओटी भरायला सांगितली आहे. नंतर लहानग्या राणीला वाटलं होतं कदाचित आपल्या या आज्य सासूनं त्या वेड्या अन्नीला सातमाईंनी ठीक करावं म्हणून आपली ओटी भरायला सांगितलेली असावी. त्यानंतर ती सगळा विचार झटकून स्वयंपाकाला लागली. त्यावेळी ती स्वतःशीच पुटपुटली होती, देवाच्या दारी कधीही गेलं तरी बरं वाटतं. राणीचा स्वयंपाक होत आला तेव्हा इंदू आजी आपल्या वाड्याजवळ पोहोचतच आल्या होत्या. तेव्हाच तातू धावत धावत त्यांच्याजवळ येऊन धापा टाकत म्हणाला, आज्जे, सातमाई म्हणाल्या अन्नीला 3 मुलं होतील. हे ऐकताच इंदू आजी मटकन रस्त्यावर बसली, आनंदानं रडायलाच लागली ती. आमचा तातू एकदम कावरा पावरा झाला आणि म्हणाला, आजी काय झालं. इंदू आजी हळूहळू उठत म्हणल्या, तातू घरी चल, गुळाचा खडा खा. तातू म्हणला, नको आजी, आय माझ्यासाठी जेवायची थांबली आहे, मी येतो. इंदू आजी आनंदानं आपल्या वाड्याकडे आल्या आणि अंगणात बसलेल्या दाजी काकांना त्यांनी ती आनंदाची वार्ता सांगून आ आ आज्जे म्हणणाऱ्या अन्नीच्या कानशिलावर आपली बोटं कटाकटा मोडून त्या म्हणाल्या, दाज्या, आता आपण ही गोष्ट राणीला सांगायची नाही, नाहीतर ती पोर बावचळून अन्नीला दूर ठेवायची. अरे आता आपण फक्त त्या गोष्टीची वाट बघायची. एवढं बोलून अन्नीला घेऊन इंदू आजी माझघरात आल्या. राणीकडे मायेनं बघत म्हणल्या, राणी पोरी, मला बोलता बोलता वेळ झाला बघ. हे बघ आता परश्या जेवायला येईल, तू दाजी आणि परश्याची पानं घे, मी आज अन्नीला भरवते. राणी, माझा हा अन्नी फार चांगला आहे ग, तू नीट त्याच्यावर लक्ष ठेव, सातमाई तुमच्यावर आशीर्वाद धरतील. नंतर अन्नीचं ताट भरून इंदू आजी त्याला भरवू लागल्या तेव्हा आपल्या सासऱ्याचं आणि परसूचं पान घेताना राणीने अन्नीकडे बघितलं. तिला त्या क्षणी वाटलं, जर या अन्नीजवळ आपला शेंबूड पुसण्याची किंवा आपल्या लेंग्याची नाडी बांधण्याची थोडी जरी अक्कल असती तर त्याला सुधारण्याचा आपण नक्की प्रयत्न केला असता. तेव्हा तिला पुन्हा वाटलं, साध्या गोठ्यातल्या जनावरांना सुद्धा घमेल्यात घातलेली पेंड तोंड घालून खायची अक्कल असते, पण ह्या आपल्या नवऱ्याला. पण तिला वाटलं की ह्या अन्नीनं गेल्या जन्मात काहीतरी मोठं पाप केलेलं असावं आणि आपण पुण्य, कारण सर्व सुख त्याच्या नशिबी असून सुद्धा त्याला ती भोगता येत नाही आणि आपल्या नशिबात काही नसताना मात्र आपण ती सगळी सुखं भोगतोय. राणी दाजी काकांना आणि परसूला वाढताना तोच विचार करत होती. नंतर त्या दोघी जेवायला बसल्या. असेच दिवस महिने जात राहिले. बघता बघता सातमाईंनी सांगून 2 महिने होऊन गेले तरी राणी आपली बाजूला बसतच होती. आता तिच्या लग्नाला 7 महिने होत आले होते. त्यामुळे नंतर बाजूला बसलेल्या राणीवर इंदू आजींचा संयम जाऊन त्या ओरडल्या, ए भवाने, तुझं हे बाजूला बसायचं कौतुक आता पुरे झाला. मी माझ्या अन्नीचं तुझ्याशी लग्न का केलं होतं. तू आमच्या पवार घराण्याला वारस देशील. आता तुझ्या लग्नाला 7 महिने आले तरी तू दर महिन्याला बाजूला बसतीयस. अगं, माझे हात मोडले म्हणून मी तुला इथं भाकऱ्या वाढवायला आणलेलं नाही, कळलं ना. हे ऐकून आपल्या म्हातारीकडे भयंकर आश्चर्याने बघणाऱ्या राणीला पुन्हा त्या संतापानं ओरडून म्हणाल्या, राणी, त्या सातमाईंच्या वाड्यातल्या आंबेच्या 5 सुनांची पोटं लग्नानंतर 1-2 महिन्यात पिकली आणि आज 7 महिने झाले तू अन्नीजवळ झोपतीयस तरी तुझं पोट पिकायला तुला कसला रोग आलाय का. त्यावेळी अंगणात बसलेला परसू आणि आमचे झोपाळ्यावर बसलेले दाजी काका इंदू आजींची ती बडबड ऐकत होते. त्यावेळी परसूला आपल्या आजीचं ते विचित्र बोलणं ऐकून मोठं आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं, जे झाड मुळातच सुकलेलं आहे त्या झाडाकडनं फळाची अपेक्षा धरणं हे मूर्खपणाचं आहे. तर दाजी काकांना वाटत होतं की आपल्या आईनं एकदम राणीला असं बोलायला नको, तिने थोडा काळ वाट बघायला हवी. इथे म्हातारीच्या बोलण्यानं राणीच्या डोकीत एकदम लख्ख प्रकाश पडला होता. तिला कळलं की माथे पिरू म्हातारी तिच्या आणि त्या वेड्या अन्नीकडून तिच्या नातवाची अपेक्षा करते आणि तो तिचा एक निव्वळ भयंकर असा मूर्खपणा होता. आपला अन्नी कसा आहे हे माहीत असताना तिने त्याच्या मुलाची अपेक्षा करावी, याला कुठलं कर्म म्हणायचं.
त्याचवेळी राणीला जाणवलं की आपण बाजूला बसलो की आपलं सुकलं या जाणीवेनं आपली म्हातारी आदळआपट करत नाही, तर ती आपल्या नातवासाठी तसं करत होती आणि त्यामुळे राणी सुन्न झाली होती. आता आमच्या तापट इंदुआजी राणीला एवढं सुनावून थांबल्या नाहीत, तर त्यांनी सरळ पुढे होऊन कोपऱ्यात बसलेल्या राणीच्या कमरेत लाथ घालून त्या ओरडल्या, हे बांधावरच्या टिटवे, जर का पुढच्या महिन्यात तू बाजूला बसलीस तर मी अन्नीची शपथ घेऊन सांगते, मी त्याच क्षणी तुला काडीमोड देऊन तुझ्या त्या भिकारी बापाकडे पाठवून देईन. तसंच तुझ्या बापाला दिलेली जमीन, ते दुकान, ती बँकेतली खाती आणि तुझ्यावर केलेला सगळा खर्च घेऊन तुला परत पाठवेन. नंतर त्या नारायणाला शाळा सोडून कुठल्या हॉटेलात कपशा विसळत बसू दे. आम्ही तुमच्यासाठी एवढं केलं तर तुला एक नातू मला देता येत नाही? मी माझं सगळं देणं घेईन आणि तुला हाकलून देईन. 7 महिने अन्नीला 3 पोरं होतील असा आशीर्वाद देऊनही तुझं पोट पिकत नाही, तर याचा अर्थ अन्नीला दुसऱ्या बायकोपासनं ते 3 पोरं होणार आहेत असाच होतो ना. मी फुकट वेळ घालवणार नाही. पुढच्या महिन्यात काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे. त्यावेळी हे भलतंच आकरीत ऐकून अत्यंत घाबरून पाणी झालेली राणी एकदम रडत म्हणाली, आजी मी काय करू? अहो हे कसे आहेत हे तुम्ही बघताय ना. तसं इंदुआजींनी आणखीन एक लाथ घातली तिच्या कमरेत आणि किंचाळल्या, सटवे, माझ्या अन्नीला बोल लावायचा नाही. तो चांगला शहाणा पुरुष आहे. तुझ्या हातचं जेवण तो लवकर जेवतो, म्हणजे याचा अर्थ त्याला तुझ्या आणि माझ्यातला फरक समजतो. रोज रात्रीचा तुमचा धिंगाणा मी ऐकतेच की माझे कान काही फुटलेले नाही. आणि त्या क्षणी राणीला त्यावेळी आपण अन्नीच्या ताटातलं का जेवत होतो, रात्री ते मसाला दूध प्यायल्यानंतर अन्नीला खाली लोटून पलंगावर का उड्या मारत होतो याचा भयंकर पश्चात्ताप झाला. तसंच राणीला आपल्या या म्हातारीच्या अत्यंत संतापी आणि निग्रही स्वभाव इतक्या दिवसांच्या सहवासानं चांगला परिचित झाला होता. त्यांचं या वाड्यावरचं वर्चस्व तिला माहिती होतं. त्यामुळे जर आपण पुढच्या महिन्यात बाजूला बसलो तर ही म्हातारी आपल्या अपंग नातवाकडे न बघता तिला सरळ काडीमोड देईल, हाकलून देईल, हेही तिला चांगलं माहिती झालं होतं. आणि परमेश्वरा, जर तसं झालं तर पुढचा विचार ती करू शकत नव्हती. लहान राणी एकदम हतबल झाली. तिला काय करावं सुचेन असं झालं. हा वेडा अन्नी आपल्याला एखादं मूल देऊ शकणार नाही हे तिला चांगलंच माहिती होतं. खरंच आपल्याला आता सगळी सुखं मिळाली या भ्रमात ती असताना त्या तिच्या सुखाच्या पेल्यात ह्या म्हातारीनं लिंबाचा थेंब घालून सगळं सुख नासवून टाकलं. त्या दुपारी इंदुआजींनी कोपऱ्यात बसलेल्या राणीच्या हाताला धरून तिला मागच्या दारी लोटून देत त्या म्हणाल्या, सटवे, आता इथंच मर. त्या दुपारी आणि रात्रीसुद्धा त्याने राणीला जेवण न देता फक्त शिव्यांची लाखोली वाहिली होती. बिचारी राणी आपल्यावरच्या या नवीन संकटानं फार गांगरून गेली. तिला आपल्यापेक्षा आपल्या घरच्यांचं काय होईल हे पडलं होतं आणि त्याचा विचारसुद्धा ती करू शकत नव्हती. खरं तर तिला आणि तिच्या घरच्या मंडळींना वाटलं होतं की तिचं हे लग्न म्हणजे त्या वेड्या अन्नीची जबाबदारी घेऊन त्याला सांभाळणं, आणि ते ती करत होती. पण ही मूर्ख म्हातारी आता तिच्याकडनं ह्या जन्मात शक्य नाही त्या गोष्टीची अपेक्षा करत होती आणि वाड्यात तरी तिच्या बाजूनं बोलणारं कोणी नव्हतं. पण राणीला माहिती नव्हतं, तिच्या सासऱ्यांना म्हणजे आमच्या दाजी काकांना आपल्या आईचा हा अक्रस्ताळेपणा अजिबात आवडला नव्हता. त्यांना वाटत होतं 7 महिने राणी आणि अन्नीला 3 पोरांचा आशीर्वाद दिला आहे तर आपल्या आईनं थोडं थांबायला हवं. तसा अन्नीसुद्धा त्यांना उशिराच झाला होता. त्यावेळी आपल्या कौसल्यालासुद्धा आईनं असंच बोलून छळलं होतं. तिला तर रोज चटका देऊन उपाशी ठेवायची. पण नंतर उशिरा का होईना तिला अन्नी झालाच होता ना. पण हे सगळं आपल्या आईला सांगायचं धाडस आमच्या दाजी काकांजवळ नव्हतं. कदाचित त्यांनी असं काही तिला बोलल्यावर त्यांच्या त्या कडक आईनं त्यांनासुद्धा राणीबरोबर घराबाहेर काढायला कमी केलं नसतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की ह्या बायकांच्यात आपण पडायचं नाही. इकडे बाहेर अंगणात गवताचे भारे बांधणाऱ्या परसूला आपल्या आजीचं हे असं राणीला वाड्याबाहेर काढून जेवण न देणं रुचलंच नाही. त्याचा अन्नी कसा आहे हे त्या सगळ्यांना माहिती होतं. आता राणीला हा वाडा सोडून आपल्या वडिलांकडे जावं लागणार आहे. त्यामुळे राणीचं ते कुटुंब पुन्हा वाऱ्यावर पडून तिचे ते दमेकरी वडील पुन्हा त्या ओल्या शेतात खोकत खोकत राबत राहणार होते. तिची आई पुन्हा आजारी पडून झोपून राहणार होती. आणि सगळ्यात वाईट म्हणजे हुशार नारायणला शाळा सोडून कुठल्या तरी हॉटेलात कब्बशा विसळव्या लागणार होत्या. हे सगळं वाईट होतं. पण यातलं तो काही आपल्या आजीला सांगू शकत नव्हता, कारण तो फक्त या घरचा गडी होता.
त्याला दाजीकाकांच्या कुटुंबात काही बोलायचा अधिकार काय, हक्कसुद्धा नव्हता. याच विचारांमध्ये ते गवताचे भारे भराभरा बांधून तो शेताकडे निघून गेला. त्या संध्याकाळी इंदू आजी परसूला आणि दाजीकाकांना वाढताना सतत करवादत होत्या. दाज्या, या सटवेला मी भाकऱ्या थापायला इथे माझ्या चुलीकडची जागा दिली नव्हती. मला वाटलं होतं हिचं पोट पिकेल आणि आपल्या पोराला बघून बरा होईल. कसलं काय, सातमाईंनी आशीर्वाद देऊन 2 महिने झाले तरी ही रांड वांजोटीच आहे. याचा अर्थ दाज्या आपल्या अन्नीला त्याच्या दुसऱ्या लग्नापासून 3 पोरं होणार. मी आता फक्त 1 महिना वाट बघणार, राणीला काडीमोड देणार. त्या अगोदर मी तिच्या त्या कुटुंबाला जे जे काही दिलं ते सगळं परत घेणार आहे. फुक्कट खाणारे मेले. दाजीकाका हलकेच खाली बघत धीर करून म्हणाले, आहे आपला अन्नीसुद्धा उशिराच झाला होता ना. तेव्हा इंदू आजी भाताचं पातेलं जोरात आपटून म्हणाल्या, मेल्या दाज्या, तुला अक्कल कधी येणार. अरे मुडद्या, अन्नी झाला तेव्हा तुझे माझे दात घट्ट होते, तुझे माझे हातपाय धड होते, आपले डोळे फुटलेले नव्हते. आता आपल्याजवळ वेळ आहे का तू आणि मी दिवसेंदिवस तरणे ताठे होणार आहोत. मुडद्या, मी 7 महिने थांबले. आता अन्नीचा पोरगा 5 महिन्यांचा झाला असता, पण ही मेली निघाली वांझोटी, आणि तू आता मला पुन्हा थांबायला सांगतोस. परत असं बोललास तर बघ मुडद्या. आपल्या आईची मुक्ताफळं ऐकताच दाजीकाका गप्प खाली मान घालून जेवायला लागले होते. राणी बिचारी आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या कर्माला रडत होती. त्या सकाळी परसूला आणि दाजीला न्याहारी देताना इंदू आजी काहून परसूला म्हणाल्या, परश्या पोरा, मला वाटलं होतं आपल्या अन्नीला पोरगा होईल आणि आपल्या पोराला बघून अन्नी ठीक होईल, तेव्हा मी तुला तुझं झोपडं बांधून तुझं लग्न आटोपून घेईन. कसलं काय, माझ्या अन्नीला 3 पोरं असताना ही पोर नासकी निघाली. ते बघ, त्या यादवांना दिलेली जमीन, दुकान आपण परत घेतलं की ते सगळं अन्नीच्या नावावर करून नंतर ते विकून टाकू. आपण आत्तापर्यंत किती खर्च केला तो सगळा खर्च मी त्या नासकीच्या बाकडे जाऊन स्वतः वसूल करीन आणि या राणीला लाथ मारून घरातनं बाहेर काढेन. परसू बिचारा काही न बोलता फक्त न्याहारी करत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर राणी आणि तिचं ते रडणारं कुटुंब येत होतं. राणीची मासिक पाळी संपल्यावर इंदू आजीने तिला 1 महिन्याची मुदत देऊन चुलीकडे बसायची परवानगी दिली. त्यावेळी तिच्या बाजूनं बोलणारं कोणीच नव्हतं. त्या रात्री जेवताना तिचे सासरे म्हातारीला म्हणाले, आई, तुला पाहिजे ते तू कर. हे ऐकून तेव्हाच राणीची दाजीकाकांकडनं म्हातारीला काही समजून सांगण्याची आशा पूर्णपणे मावळली. आणि परसू काय त्या घरचा गडी. त्या रात्री जायफळ घातलेला दुधाचा पेला राणीच्या हातात देत म्हातारी करवादली, भावाने हे अन्नीला दे. तेव्हा राणीनं तो निमूटपणे घेऊन आपल्या खोलीचा दरवाजा बंद करून त्या तोंड वासून झोपलेल्या अन्नीकडे बघितलं. आज तिने तो दुधाचा पेला स्वतः न पिता अन्नीला ढोसून उठवून तो आ आज्जे करत असताना त्याच्या तोंडात तो दुधाचा प्याला लावला आणि तो काही गडबड करण्यापूर्वी तिने त्याचं नाक दाबून ते जायफळ घातलेलं गोड दूध त्याच्या नरड्यात ओतून टाकलं. तेव्हा आश्चर्य म्हणजे तो वेडासुद्धा ते दूध घटाघटा प्यायला आणि नंतर पाय पसरून गाढ झोपी गेला. राणी बराच वेळ त्या ध्यानाकडे बघत बसली होती. नंतर तिने हलकेच आपले ओठ चावले. तिने तिच्या लेंग्याची नाडी सोडली. थोडा वेळ तशीच थांबली. नंतर स्वतः संपूर्ण विवस्त्र होऊन अन्नीवर पडली. तेव्हा कळवळून अन्नी आ आज्जे म्हणून विवळत झोपी गेला. आणि मग राणीच्या लक्षात आलं की आपल्याला हा पवाराचा वाडा ह्या वेड्यासाठी सोडावाच लागणार आहे. ती ओक्साबोक्षी रडत राहिली. त्या भयाण रात्री बिचारी राणी आपल्या कुटुंबाचा, आपल्या भावंडांचा विचार करत हमशी रडत राहिली होती. तिच्या तरुण मनाला वाटत होतं आपण काहीतरी करावं, यातनं मार्ग काढावा, पण त्या खाष्ट म्हातारीला समजावणार कोण? देवा, आता काय करायचं, कुठं जायचं? तेव्हा अचानक राणीला तो आडदांड राक्षस परसू आठवला. क्षणभर तिला वाटलं आपला अन्नी पुरुष नाही, त्याच्यात आणि एका लहान मुलात फरक नाही, पण तो परसू तर पुरुष आहे. तिला एक मूल देऊन तो ह्या संकटातनं तिला वाचवू शकत होता. आपण परसूकडे बोलावं का? म्हणजे महापुरात सापाची शेपटी धरून आपला जीव वाचवायचा प्रकार होता तो, पण हरकत काय आहे? एकदम हतबल झालेली राणी शुद्धीवर आली होती. तिला वाटलं आपण हा कसला भयंकर विचार करतोय. खरं तर परसूला ती आपला मोठा भाऊ मानत होती.
कोणाकडे एखादं मूल मागणं म्हणजे काय जाऊन कांदा भाकरी दे असं मागणं होतं का? त्यात परसू ह्या घरचा एक इमानी गडी, तो ह्या गोष्टीला कदापि तयार नाही हे सुद्धा तिच्या लक्षात आलं. नंतर राणीला आपल्या त्या विचाराची भयंकर लाज वाटायला लागली. कसला घाणेरडा विचार करत होतो आपण असं तिला वाटायला लागलं. पण देवा, हे सगळं काही त्या आज झोपलेल्या म्हातारीच्या हट्टामुळे होतं आहे. राणीला वाटलं की परमेश्वरा, या क्षणी ती म्हातारी झोपेत मरू दे. पण राणीला माहिती होतं की वाईट माणसं लवकर मरत नाहीत. ती शांतपणे झोपलेली म्हातारी तिचा आणि तिच्या कुटुंबाचा सर्व सत्यानाश करूनच मरणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तेव्हा नुकतंच उजाडलं होतं. बाहेर संधीप्रकाश पसरला होता आणि आळसावलेल्या राणीला म्हातारीचं ते नातू प्रकरण आठवत होतं. आज 5 दिवस ती हेच रडगाणं गात तिला शिव्या देऊन तिला काडीमोड द्यायची धमकी देत राहिली होती. हे सगळं आठवून राणी झरकन उठली. तिने खाली झोपलेल्या अन्नीला कसं तरी उठून पलंगावर घातलं. त्यावेळी ती पुटपुटली, ह्या मेलेला खाऊन खाऊन एका घोड्याचं वजन आलं आहे, तरी मेलेल्या खालची ताकद नाही. मेलेला मला एक मूल देता आलं असतं तर आज हा सगळा भोग माझ्या वाटेला आला नसता. त्या विचारांनी राणी आपला आंबाडा बांधत बाहेर येऊन आपल्या नित्य कामकाजाला लागली. तेव्हा लवकर उठलेली म्हातारी दाजी काकाबरोबर काहीतरी बोलत झोपाळ्यावर बसली होती. राणी आपल्या सासऱ्याकडे जाऊन हलकेच नंतर म्हणाली की मामंजी, तुम्ही तरी आजीला काहीतरी सांगा. हा अन्नी कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना. मामंजी, मी या घरातली एक मोलकरीण होऊन राहीन, पण मला वाड्यातनं बाहेर काढू नका. माझं कुटुंब आत्ता कुठे तुमच्यामुळे सावरलं आहे. दाजी काका कळवळून म्हणाले, पोरी, माझ्या आईनं खूप सोसलं आहे. मी तिच्या ह्या उतारवयात तिला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही देऊ शकत. ती म्हणेल तसंच या वाड्यात होत आलं आहे आणि पुढे सुद्धा होईल. निमूटपणे राणी माझघरात आली. तिने दाजी काकांसाठी चुलीवर ठेवलेल्या गवती चहाचं पातेलं खाली उतरवलं. पुटपुटली, कसला गवती चहा डोसताय, साधा प्या. राणीने नंतर दाराकडे बघितलं तर ती खाष्ट म्हातारी तांब्या रिकामा करून आत येत होती. राणीने तिच्याकडे न बघता भाकरीचं पीठ मळायला घेतलं. तेव्हा तिच्याकडे बघत पुटपुटत त्या आत गेल्या. थोड्या वेळानं अन्नीला उठून घेऊन आल्या. त्यांनी त्याला लघवी करण्यासाठी विहिरीवर नेलं आणि नंतर लघवी करणाऱ्या त्या वेड्याकडे बघत त्या जोरजोरानं ओरडून राणीने ऐकावं म्हणून मुद्दाम म्हणत होत्या, दाज्या बघ, माझा अन्नी बघ कसा पुरुषासारखा धारेनं लघवी करतोय. माझा अन्नाही खरा पुरुष आहे. ही मेली वाजडी त्याच्या उरावर बसली आहे. बघीन हो 1च महिना, नाहीतर तशी केसाला धरून हाकलून देईन. राणी हे सगळं ऐकत खाली मान घालून न्याहारीच्या तयारीला लागली. थोड्या वेळानं दाजी काका परसू न्याहारीला आले. तेव्हा इंदू आजी राणीवर करवादून म्हणाल्या, उठ, मी बघते त्यांच्या न्याहारीचं, तो अन्नीला बरव. तेव्हा राणीनं न्याहारीचं ताट घेऊन अन्नीला घेऊन तिथेच बाजूला बसून त्याचं आपल्या पदरानं तोंड पुसून ती त्याला न्याहारी भरवायला लागली. तिने हळूच परसूकडे बघितलं. तो खाली मान घालून न्याहारी करत होता. बिचारी राणी त्या बलदंड परसूला बघून उगीचच घाबरली होती. असेच दिवस जात राहिले. राणी लहान होती. तिच्यावर आलेल्या प्रसंगानं गांगरली होती. तसं आता राणीनं लाज सोडून अन्नीबरोबर अनेक वेळा काही प्रयत्न करून बघितले, पण ते सगळे व्यर्थ गेले. जसजसे तिच्या पाळीचे दिवस जवळ यायला लागले तशी राणीची कंबर जरा दुखायला लागली. हे लक्षण तिला येणाऱ्या मासिक पाळीचं होतं. शेवटी राणीनं परसूची मदत घ्यायचं ठरवलं. वास्तविक त्यावेळी परसू यात घरचा तरुण गडी आहे. तो आपल्यावर येणारी परिस्थिती बघून आपल्याला मदत करेल असं राणीला वाटलं होतं. त्यात तिचा गैरसमज होता की एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या आपणून गळ्यात पडली तर कुठलाही पुरुष त्या स्त्रीला नाकारत नाही. पण परसू नवखा तरुण होता. अन्नीला तो आपला धाकटा भाऊ मानत होता आणि या नात्यानं राणी त्याच्या वहिनी समान होती. आई समान असते ती वहिनी. आता परसूनं राणीच्या घरच्या दुःखाशी समरस व्हावं एवढा काही तो तिच्याजवळ नव्हता. त्याला राणीचं दुःख होतं. ती फार चांगली मुलगी होती, तरी आता तिचं नशीबच ते होतं. त्यावेळी त्याला हे सुद्धा माहिती होतं की सगळा दोष अन्नीचा आहे, पण त्याची आजी तो सगळा दोष राणीवर घालून तिला माघारी पाठवणार. परसूला हे आवडत नसूनसुद्धा त्याला ते बघावं लागणार होतं. राणीला आता आपली पाळी सुरू होणार याची लक्षणं दिसू लागताच तिचा जीव वर खाली व्हायला लागला. त्या सकाळी परसू न्याहारीसाठी अंगणात बसला होता. ती न्याहारीचं ताट आणि गुळाच्या चहाचा तांब्या त्याच्यासमोर ठेवत म्हणली, परसू,
मला आज भाजी हवी आहे, मी रानफुल्यांच्या मळ्यात येणार आहे, तेव्हा तू शेतांना पाणी पाजायला जाऊ नको, अगोदर मला भाजी काढून दे, मग जा. त्यांनी तिच्याकडे न बघता नंदीबैलासारखी मान हलवली. राणीला माहिती होतं परसू भल्या पहाटे उठून सर्व जनावरांचे गोठे साफ करून, म्हशीचं दूध काढून ते माझघरात ठेवून, नंतर आंघोळ नेहारी करून शेतात पाणी पाजायला जातो. रानफुलांच्या मळ्याकडे साधारण 8:15 येतो. राणीनं भराभरा आपली कामं आटोपली. भाजीची टोपली उचलून म्हातारीला म्हणाली, आजी मी भाजी आणायला जाते. इंदू आजी तिच्याकडे न बघता आतल्या धुसफुसत पुटपुटत राहिल्या. राणीने त्यांच्याकडे लक्ष न देता ती रानफुलाच्या मळ्याकडे निघाली तेव्हा तिच्या पोटात भीतीनं गोळा उठला होता. हातपाय थंड पडले होते. आज तिचं आणि तिच्या कुटुंबाचं भवितव्य फक्त परसूवर अवलंबून होतं आणि हे सगळं अभद्र करायला तिला म्हातारीनं भाग पाडलं होतं. तिला एकच प्रश्न पडला होता की परसूजवळ हे सगळं बोलायचं कसं. राणी रानफुलाच्या मळ्याकडे पोचली त्यावेळी परसू भाजीच्या वाफ्यांना धोतर वर करून पाणी पाजत होता. त्याला राणीची चाहूल लागली, पण नेहमी तिच्याकडे बघून हलके स्मितहास्य करणाऱ्या परसूनं आज मात्र तिच्याकडे न बघता तो झाडांना पाणी पाजत राहिला. हे अन्नीच्या पोराचं प्रकरण निघाल्यापासून परसूनं नेहमी राणीकडे बघायचं टाळलं होतं आणि ते राणीला आत्तासुद्धा जाणवलं होतं. ती मनातच वैतागून म्हणाली, हे मेलं पवाराचं इमानी कुत्रं आपल्याकडे बघायचं सुद्धा टाळतंय, तर हा राक्षस आपल्याला मदत तो काय करणार. पण परिस्थितीमुळे तिचा नाईलाज झाला होता. या सगळ्या विचारांनी ती परसूकडे शांतपणे बघत उभी होती आणि तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून झाडांना पाणी पाजणाऱ्या परसूला एकदम राणीचं त्याच्याकडे बघणं लक्षात आलं. त्यांनी चमकून राणीकडे बघितलं आणि तिने धो धो रडायला सुरुवात केली. परसूही विलक्षण कळवळला. नेहमी हसतमुखानं बडबड करणारी ती राणी आज दुभंगून रडत त्याच्यासमोर उभी होती. परसू भांबावून राणीकडे बघत असताना अचानक तिने पुढे होऊन त्याचे पाय घट्ट धरले. ओक्साबोक्षी रडत म्हणाली, परसू मला माघारी जायचं नाही रे. मी जर असं माघारी गेले तर माझे आईवडील दुःखानं मरून जातील, माझी भावंडं रस्त्यावर येतील. परसू मी फक्त माझ्या कुटुंबाचे हाल बघून त्या अन्नीशी लग्न केलं होतं रे. मी त्याला मरेपर्यंत सांभाळलं. पण परसू अन्नी कसा आहे तुला माहिती आहे ना, मग तरीसुद्धा आजी असं का वागते. परसू आता तूच मला मदत कर, मला माझ्या कुटुंबाला विष खाऊन मरावं लागेल रे, नाहीतर. त्यात आजी त्यांनी दिलेलं सगळं काही काढून घेणार आहे. परसूला कळे ना ही पोर आपले पाय धरून कसली मदत मागतीये. नंतर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. तो सहानुभूतीनं राणीला उठवत म्हणला, राणी मला समजा कळतोय, पण आजी महा ऐकायची नाही, तसं ते कोणाचंच ऐकत नाही आणि मी तिला काय सांगणार. तू सातमाईच्या आजीकडे जाऊन शान बोल, पण मला नाही वाटत आजी त्याचं पण ऐकल. राणी एकदम परसूच्या जवळ जाऊन त्याचा हात घट्ट धरून म्हणाली, परसू आजी कशी आहे तुला माहिती आहे. अन्नी पुरुष नाही हे सुद्धा तुला माहिती आहे, पण तू पुरुष आहेस. मला फक्त एक मूल दे, या संकटातनं वाचव. ह्यात पाप नाही तर एका कुटुंबाला वाचवल्याचं पुण्य लागेल तुला. राणीनं एका दमात एवढं बोलून अक्षरशः परसू पुढे आपला पदर पसरला. पण राणीचं ते जगावेगळं मागणं ऐकून शांत परसू संतापला आणि राणीला काही कळण्यापूर्वी त्याची एक जबरदस्त झापड तिच्या तोंडावर पडली. ती एकदम दूर त्या नाल्यातल्या चिखलात जाऊन पडली. परसू भयंकर घृणेनं तिच्याकडे बघत ओरडला, तू मना तू या सुखापायी माझ्या मायबापाकडं माझ्या भावाकडं खोटेपणा करायला सांगतो. असा कवा पण होणार नाही. तू आणि तुझा घरदार मसनवटीत जाऊन शन घ्या, मला काय पण करायचं नाही. आज बोललास ते पुण्यांदा बोलला तर तोडून टाकीन. राणी पांढरी फटक पडली. थरथरत उठून म्हणाली, परसू हे कोणाला सांगू नको, नाही तर मी जीव देईन. परसू काही न बोलता निघून गेला. त्या एका भयंकर वाईट क्षणी राणीला तिचं आणि तिच्या कुटुंबाचं भवितव्य कळलं. परसू मात्र रागानं बेफाम झाला होता. देडदमडीच्या पोरीनं एक 4 वांगी मागावीत तशी तिने त्याच्याकडे मुलाची मागणी केली होती. स्वतःला समजते कोणती. काल परवा इथे आली. आपला अन्नी कसा आहे माहिती असून सुद्धा स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी तिने हे लग्न केलं असलं तरी दाजी पवारचा वाडा, त्या वाड्यातली माणसं त्याची आहेत. अन्नी त्याचा लहान भाऊ, वहिनीशी अशी प्रतारणा. परसूला राणीचा संताप आला. त्याला वाटलं स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचा विचार न करणारी मुलगी वाड्यातनं गेलेली बरी. परसू त्या विचारांनी
त्या आलेल्या राणीच्या रागानं उसांना पाणी पाजण्यासाठी रागारागात बांध तोडायला लागला. असाच तो महिना संपत आला. दुर्दैवानं राणी पुन्हा बाजूला बसली. तिचं दुर्दैव म्हणजे राणीची भावंड नारायण उषा नल्या दर शनिवारी त्यांना पवारवाड्यात नेण्यासाठी येणारा त्यांचा परसूदादा 2 शनिवारी त्यांच्या घरी आला नाही, म्हणून ते तिघही अन्नीच्या घरी आले. त्याच वेळी राणी बाजूला बसली. इंदू आजींचा संयम संपला होता. त्याने नुकत्याच आलेल्या राणीच्या भावंडांना वाड्यातनं बाहेर हाकललं आणि ओरडल्या, इथं फुकट गेल्याला येता, माझा वाडा काही धर्मशाळा नाही, जा चालते वा. परसू अंगणात लाकडं फोडत होता. दाजी काका राणीच्या भावंडांना आलेलं बघून उठून शेतात निघून गेले. त्या मुलांना इंदू आजीने हाकललं तेव्हा तिघही विलक्षण घाबरली. त्यांच्या लक्षात येईना आजी असं का वागतेय. तिघेही थरथरत लाकडं फोडणाऱ्या परसूला बिलगले. तेव्हाच इंदू आजीने राणीच्या केसाला धरून तिला फरफटत अंगणात आणलं. खर्राट्यानं तिला मारत सुटले. इंदू आजी संतापानं पेटून वाटेल ते बोलत होत्या, राणीला लाथा मारत होत्या. नारायणानं कसं तरी आपल्या ताईला उठवलं. उषा नली परसूला धरून परसूदादा परसूदादा म्हणत रडत सुटल्या. परसूनं राणीकडं बघितलं. ती गोड हसरीपूर एकदम पांढरी फट्टक पडली होती, थरथरत होती. तिची भावंड परसूदादा हे काय म्हणून रडत होती. आणि या सगळ्या अनर्थाचं कारण असणारा अन्नी आपला शेंबूड आणि लाळ गिळत आ आ आज्जे करत जोरजोरात टाळ्या वाजवून हसत होता. या सगळ्या विचारांनी परसूनं राणीकडे बघितलं. त्या सुंदर लहान राणीला चक्कर यायला लागली होती. कुठल्याही क्षणी ती खाली कोसळणार असं दिसताच परसूनं उषाला आणि नलीला दूर लोटलं. तो विजेसारखा राणीजवळ धावला आणि काही कळण्यापूर्वी त्यांनी तोल जाऊन पडणाऱ्या राणीला आपल्या कणखर हातांनी सावरलं. त्या क्षणी त्या राणीच्या एका थंड स्पर्शानं त्याला जाणवलं की जर आपण या मुलीला आधार दिला नाही तर हे रडणारी सगळी संपून मरून जातील. गरिबीचे चटके त्याला माहिती होते. परसूनं बेशुद्ध राणीला हलकेच खाली ठेवलं आणि आजीला म्हणाला, आजे महामान्ना तू ऐक, या उद्याच राणीला आमच्या इताळाचा अंगारा लावून छान अन्नीच्या हातात इताळाचा ताईत बांधतो आणि त्यो इताळाचा अंगारा राणीला डोरल्यातनं बांधून छान ती या गळ्यामध्ये तिने बांधाय पाहिजे. म्हणजे आजे अन्नीच्या नावानं राणीचा वराड इताळासंग करायचा आणि त्या इताळ्याची ताकद अन्नीमध्ये येईल. मग आपण बघू काय होतं ते. पण यो समजा व्हायला मला 2 महिने लागतील. तसं इंदू आजी मटकन खाली बसत म्हणाली, सगळं खरं आहे पोरा, तरी आता अन्नीच्या नावानं हे सगळं करणार कोण. परसू म्हणला, आजी हे समजा मना माहिती आहे. माया बा कोणाला पोर झाला नाही का हे समजा करायचा, तेव्हा मना हे समजा माहीत आहे. आता आजे म्या समजा तुला मग सांगतो, अगोदर राणीला भानावर येऊ दे. परसूचं म्हणणं इंदू आजीला पटलं. त्यांना राणी आवडत होती, गुणाची पोर होती, पण फक्त तिला घेऊन काय त्या चाटायचं होतं. त्यांना फक्त अन्नीचं पोर आणि त्याचं बरं होणं इतकंच हवं होतं. इंदू आजी परसूला म्हणाल्या, परशा अन्नीला अक्कल नाही पण हिला अक्कल आहे ना. अरे पणतीत तेल घातल्यावर पणतीची वात पेटणारच ना. अरे मी रोज अन्नीला जायफळ घातलेलं दूध प्यायला द्यायचे तरी ही बाजूला बसतीये. परशा तू सांगतोस म्हणून 2 महिने वाट बघते, नंतर ती आहे आणि मी आहे. दुसऱ्याच दिवशी परसूनं राणीच्या भावंडांना त्यांच्या घरी नेऊन सोडलं. आता इंदू आजीला राणीला तो वेताळाचा अंगारा लावण्यासाठी 5 दिवस थांबावं लागणार होतं. राणीला जेव्हा हा सगळा प्रकार कळला तेव्हा तिला कळलं होतं की परसू तिला कसला तरी अंगारा लावणार आहे. तेव्हा तिला संकोच वाटला होता. परसूकडे साधं बघायची सुद्धा तिला लाज वाटत होती आणि परसूची मनस्थितीसुद्धा ठीक नव्हती. त्या दोघांच्याही मनावर भयंकर ताण आला होता. राणीला तर सतत वाटत होतं की हे सगळं त्या गरिबीमुळे घडलेलं आहे. 4थ्या दिवशी राणीनं डोकीवरून आंघोळ केली. त्याच दिवशी सकाळी परसूनं इंदू आजीकडून येताळाच्या पूजेचं सामान आणायला पैसे घेतले आणि शिरगुप्पीच्या बाजारात जाऊन 4 काचेच्या हिरव्या बांगड्या घेऊन एक सोन्याचं डोरलं, एक कुंकवाची डबी विकत घेतली. थोडे पेढे घेऊन तो वाड्यात आला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या न्याहाऱ्या आटोपल्यावर परसू आणि राणीनं आंघोळी केल्या. इंदू आजीने अन्नीला सुद्धा आंघोळ घातली, त्याला नवीन कपडे चढवले आणि परसू राणी आणि अन्नीसह रानफुलांच्या मळ्यात इताळाच्या पूजेसाठी निघाला. एका पिशवीत राणीनं ते पूजेचं सामान घेतलं होतं. त्यावेळी दाजी काका म्हणाले, परसू मी सुद्धा येतो पूजेला. परसू घाईत म्हणाला, बा मला फक्त राणी आणि अन्नीच तिथं पाहिजे, बाकी कोणी येवाचा नाही.
ते घाईघाईनं म्हणाल्या, बरं बरं नीट जा. रानफुलाच्या मळ्यात गेल्यानंतर खाली बघणाऱ्या राणीला परसू म्हणाला, राणी, मी फक्त हे तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्यासाठी करतोय. मला माहिती आहे तू अन्नीला, या वाड्याला सांभाळणार. उद्या तुझ्या जागी दुसरं कोणी आलं तर इथल्या इस्टेटसाठी ती बाई सगळ्यांना फसवत राहील. मला, माझ्या अन्नीला, माझ्या बाला, माझ्या आजीला कोणी फसवलेलं मला तर चालणार नाही. त्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे. हे सगळं ऐकताच राणीने चटकन परसूचे पाय धरले. तेव्हा अन्नी तिथल्या झोपडीच्या बाहेर बसून राणी आणि परसू जवळ असल्यामुळे आज्जे न करता इकडे तिकडे बघत होता. खरं तर आज खूप वर्षांनी तो वेगळ्या जागी आला होता. परसूनं नंतर राणीला आपल्यासमोर उभं करून अन्नीला आत आणून राणीसमोर बसवलं आणि तिला सरळ म्हणाला, राणी, आता म्या जे काय पण करणार आहे त्यो म्या तुवा भरतार म्हणून करणार. आणि अन्नीच्या पुढ्यात राणीला उभं करून तो कुंकवाचा करंडा उघडून त्यांनी राणीला त्या हिरव्या बांगड्या घालायला सांगून त्या करंड्यातून कुंकू घेऊन तो म्हणाला, राणी, म्या सातमाईचा, इताळाचा आणि मर्याईचा शपथ घेऊन तुला माझी बायको करतो. आता म्या कवा पण वराड करणार नाही, पण महापौर अन्नीचा नाव घेऊन शान वाढल. त्यांनी डोळे मिटलेल्या राणीच्या कपाळावर कुंकू लावलं. अन्नीच्या नावानं तिच्या गळ्यात असलेलं डोरलं काढून त्यांनी आपल्या नावचं डोरलं तिच्या गळ्यात बांधलं. राणीने 3-3 वेळा परसूच्या पायाला हात लावून त्याला आपला पती म्हणून नमस्कार केला. अशा प्रकारे राणी आणि परसूनं एक प्रकारे गांधर्व विवाह केला. परसू नंतर थरथर करणाऱ्या राणीला म्हणाला, राणी, मी अन्नीला वाड्यात ठेवून शान लगेच येतो. मी आजीला सांगतो तुला इतळाचा पूजा करायचा आहे. लाजेनं अर्धमेले झालेल्या राणीनं फक्त खाली बघत मान डोलावली. परसूनं हलकेच झोपडीचं दार बंद केलं. तो अन्नीला घेऊन वाड्यात आला. इंदुआजी, दाजी काका त्याची वाट बघत अस्वस्थपणे बसले होते. परसूला बघताच उठून येत इंदुआजी म्हणाल्या, अरे परश्या, अन्नीला घेऊन आला, राणी कुठं आहे? सगळं व्यवस्थित झालं ना? परसूने इंदुआजीला सांगितलं की राणीला वेताळाची पूजा करायची आहे, त्यासाठी तो नारळ घ्यायला आला आहे. तसंच इकडे राणीची पूजा होत असताना तिने अन्नीला पुन्हा आंघोळ घालून त्याला ओलं खोबरं खाऊ घालावं, म्हणजे अन्नीच्या अंगात वेताळाची ताकद आपोआप येईल. आणि आजी, या पूजेबद्दल कधीच कोणाजवळ बोलायचं नाही. तसं केलं तर पूजेला फळ मिळत नाही. आजी त्याला जवळ घेत म्हणाली, बरं झालं परश्या तोही सांगितलंस, नाही तर मी त्या सातमाईच्या आंबेजवळ हे बडबडले असते. जाऊ दे, तो कोपऱ्यातला नारळ घे, अगोदर त्या पूजेसाठी रानफुलाच्या मळ्यात पळ. मी अन्नीला आंघोळ घालते, त्याला ओलं खोबरं भरवते. परसू तो नारळ घेऊन रानफुलाच्या मळ्यात आला. परसूनं त्या झोपडीचं दार उघडून आत आल्यावर त्यांनी झोपडीचं दार बंद करताना राणीकडे बघितलं तर ती आपल्या लुगड्याचा पदर अंगभर घेऊन भिजलेल्या मांजरीच्या पिलासारखी थरथरत खाली मान घालून झोपडीच्या कोपऱ्यात बसली होती. परसूनं पुढं होऊन तिच्या दंडाला धरून तिला झोपडीच्या मध्ये उभं करून तिथे वाकळ पसरली. नंतर हलकेच डोळे घट्ट बंद करून उभ्या असलेल्या राणीची चोळी लुगडं काढून टाकलं. राणीच्या त्या लहानशा गोऱ्या कपाळावर मोत्यासारखे घामाचे थेंब तरतरायला लागले. आज ती आपल्या आयुष्यात प्रथमच कोणा पुरुषासमोर अशी नग्न उभी राहिली होती. आत्ता ह्या क्षणी जरी तिने परसूला आपलं पती मानलं होतं तरी तिच्यासाठी तो एक परपुरुष होता. तेव्हा आज तिने त्या तसल्या अवस्थेत सुद्धा अगदी मनापासून आपल्या त्या म्हातारीचा तळतळाट मागितला. राणीवर परसू झेपावला तेव्हा त्याच्या उघड्या अंगाला येणाऱ्या मातीच्या वासानं राणी क्षणभर गुदमरली, पण तेव्हाच तिच्या सगळ्या शरीरातनं एक वेदनेची लाट उसळली. परसूने तिला घट्ट धरून ठेवलं. त्यावेळी त्या अडदाण परसूचं ते रांगडं आक्रमक प्रेम लहानग्या राणीला सहन होत नव्हतं. त्या विवळण्या दोघांनी परमसुखाचा उच्च बिंदू एकत्र भोगला. त्यावेळी आज त्या दोघांना स्त्री आणि पुरुषानं एकमेकांना समर्पित होणं काय असतं ते जाणवलं. तरीही त्या चांगल्या वेळी राणीला वाटलं की देवा, आपला अन्नी आज नीट पुरुष असता तर किती बरं झालं असतं, आपल्यावर आज ही पाळी आली नसती. पण त्यावेळी त्या विचित्र शारीरिक मिलनातनं राणी आणि परसू एकमेकांच्या जवळ आले होते. त्यावेळी तो वेडा अन्नी आंघोळ करून ओलं खोबरं खात आज्जे करत झोपाळ्यावर आपल्या वडिलांजवळ बसला होता. आमचे परसू आणि राणी त्या एका संबंधानं मनानं आणि शरीरानं एकमेकांच्या जवळ आले. परसूला राणीची असहाय्यता माहिती होती म्हणून त्यांनी डोळे बंद करून त्याच्या मिठीत विसावलेल्या राणीच्या ओठांचं हलके चुंबन घेतलं आणि म्हणाला, राणी,
राणीनं डोळे झाकून हूं असा तृप्तीनं हुंकार दिला. ती दोघं जेव्हा वाड्यात आली तेव्हा राणीला चालताना त्रास होता, तरी ती कशी तरी सरळ चालत येऊन तिने आधी आंघोळ केली. आजीने विचारलं, परश्या लेकरा सगळं ठीक झालं ना? तर तो हलकेच खाली मान घालून म्हणाला, आजी समजा बेस झाला. आता यो कुकू तो अन्नीला लाव आणि त्याचा तो डोरला तू इकून टाक. आता राणीच्या गळ्यामध्ये त्यानं इताळाचा अंगारा लावून छान नवीन डोरला बांधलाय, तोच आता तिच्या गळ्यामध्ये असू दे. आणि आजी राणीला दिस जात नाही तर या पूजा रोज करावी लागणार. आणि राणीला आणि अन्नीला रोज कोंबडं मटण अंडी खाऊ घालायचे, दोघांनी दूध तूप द्यायचे आणि राणीला विश्रांती द्यायची. इंदू आजी भारावून म्हणाल्या, करीन लेकरा सगळं करीन, पण माझ्या अन्नीचं पोर माझ्या वाड्यात रांगू दे. चुलीकडे बसून हे सगळं ऐकणाऱ्या राणीनं हलकेच हसत आपल्या डोरल्यावरनं हात फिरवला, त्याचं चुंबन घेतलं. त्या रात्री मात्र राणीने ते दूध स्वतः पिऊन अन्नीला लाथ मारून त्याला संपूर्ण विवस्त्र करून आपल्या पलंगाच्या खाली लोटून नंतर पलंगावर खूप उड्या मारून विव्हळण्याचे आवाज काढले. तेव्हा ती स्वतःशी हसत होती, कारण तिला माहिती होतं आज ती म्हातारी कान लावून आपल्या खोलीतनं तिच्या खोलीतल्या हालचालींचा कानोसा घेत असणार. आणि ते खरं होतं. आता दाजी काकांच्या वाड्यात रोज निरनिराळ्या सुग्रास अन्नाचे वास दरवळायला लागले. यावेळी एक घडलं होतं. प्रथम त्या चोरट्या प्रणयाचा संकोच करणारे राणी आणि परसू आता त्या प्रणय सुखाला चटावले. त्या रानफुलाच्या मळ्यातल्या झोपडीत संधी मिळेल तेव्हा ती दोघं एकमेकांच्या मिठीत विसावायला लागली. आता राणी जातीनं परसूच्या जेवण्या खाण्याकडे लक्ष ठेवत होती. ते खरंच आपापल्या परीनं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. प्रेम पवित्र असतं, फक्त त्यात स्वार्थीपणाची भावना नसावी. आणि परसू आणि राणीच्या त्या प्रेमात स्वार्थ नव्हता, स्वार्थ त्याग होता. आता दाजी काकांच्या वाड्यात त्या घडलेल्या सर्व घटना विचित्रच होत्या, नाही का? राणी निर्धास्त होऊन हसत बसली होती. राणीच्या विचारात आमच्या परसूच्या भोवती एक वेगळंच विचाराचं वलय फिरायला लागलं होतं. त्यांनी जरी राणीला तिच्याबरोबर पाठ लावून आपण तिच्या घरी येऊन राहू असं म्हणाला, तरी त्याला स्वतःला माहिती होतं तो कधीच आपल्या वाड्याला, आपल्या वडिलांसारख्या दाजीबांना, त्या कटकट करणाऱ्या आजीला आणि त्याच्या अन्नीला सोडून कुठेही कदापि जाऊ शकत नाही. पण त्यावेळी समंजस राणी त्याला शांतपणे म्हणाली, परसू आपण दोघांनी अन्नीच्या नावाखाली जे केलं आणि जे करतोय त्या सगळ्याचं ते प्रायश्चित्त समजून आपण स्वीकार करू. परसू उद्या दाजीबा आणि आजी गेले तर त्या मोठ्या वाड्यात तू, मी आणि अन्नीच राहणार आहोत. त्यावेळी तरी आपल्याला आपल्या वाड्यात एकत्र नवरा बायकोप्रमाणे राहता येईल आणि हे समाधान खूप आहे. तेव्हा परसूला तिचं बोलणं पटलं. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं, ही जगाची रीत आहे आणि राणीला ती रीत चांगलीच माहिती होती. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.